ऑस्ट्रेलियन संघाबद्दल बोलत असताना सचिन तेंडुलकरनी मला एक गोष्ट सांगितली होती. तो म्हणाला, जसं सिगारेटचं बोर्डूक हे तुम्ही थोडंसं विझवून सोडायचं नसतं, कारण त्याचा धूर होऊ शकतो, नंतर त्यांनी आग लागू शकते. ते अक्षरशः पायाने असं पार चिरडून टाकायचं असतं. ऑस्ट्रेलियन संघाच्या बाबतीत तुम्हाला असाच विचार करायला लागतो. जर त्यांना संधी दिली, थोडीशी दुगदुगी जरी त्यांच्यासाठी ठेवली, तरी त्याची ते आग शेकोटी आणि वणवा पेटवू शकतात. सचिन तेंडुलकरच्या ह्या बोलण्याची मला आज आठवण एवढ्याकरता झाली की नागपूर कसोटी, दिल्ली कसोटीत सपाटून मार खाल्ल्यावर सुद्धा ऑस्ट्रेलियन टीमनी इंदोर कसोटी सामन्यामध्ये जे काही पुनरागमन केलंय ते मान्य करायला लागेल. भारतीय संघाने या सामन्यामध्ये सर्व गोष्टी चुकीच्या केल्या असं म्हणायला लागेल. कारण पहिल्यांदा बॅटिंग करायची जी संधी मिळाली होती, तिथपासून ज्या सगळ्या गोष्टी चुकत गेल्या त्या अगदी शेवटपर्यंत चुकत गेलेल्या आहेत. रोहित शर्मानी स्पष्ट कबुली दिली की पहिल्या डावामध्ये आम्ही योग्य धावा या उभारल्या नाहीत, आमची एकाग्रता चांगली नव्हती आणि त्याचबरोबर आम्ही डोकं खाली घालून शांतपणे बॅटिंग करायचा प्रयत्न केला नाही. रोहित हे पण म्हणाला, पहिल्या डावामध्ये विकेटनी 2 विकेट काढल्या, बॉलरला 8 विकेट आम्ही दिल्या. हे सांगत असताना रोहित शर्माच्या चेहऱ्यावरती निराशा नक्कीच झळकत होती. हे बोलत असताना रोहित शर्मानी हे सुद्धा सांगितलं की फिरकी हे आपलं बलस्थान आहे, त्यामुळे आम्हाला फिरकीला मदत देणाऱ्याच खेळपट्टीवर खेळायची इच्छा आहे. मग तो पर्याय जर का आम्ही निवडलेला आहे तर त्याचे चांगले असू देत किंवा वाईट असू देत, परिणाम भोगायला सुद्धा आम्ही तयार राहिलं पाहिजे. आज जेव्हा तिसऱ्या दिवसाचा खेळाला सुरुवात झाली, उगाच काही जणांना दिवा स्वप्न वाटत होतं की विकेट असं आहे, त्यांच्या पहिल्या डावामधल्या शेवटच्या 6 विकेट या 11 रनमध्ये गेल्या, 5.5 ओव्हर्स फक्त त्याला लागल्या. काही होऊ शकतं. आणि काय सांगू, उस्मान ख्वाजा अश्विनच्या पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. सगळ्यांना परत एकदा आशा पल्लवित झाल्यात. परंतु 75 धावा या राखण करण्यासाठी अत्यल्प आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दडपणाचं ओझं संपूर्णपणे भारतावरती होतं, कारण ऑस्ट्रेलियन टीमला एवढंच माहिती होतं की आपण 15 ओव्हर्स खेळल्या की या धावांच्या जवळ आपण जाणार आहोत. त्यातनंही ट्रॅव्हिस हेडनी अप्रतिम बॅटिंग केली, त्यांनी टकाटक फटकेबाजी केली, डिफेन्ससुद्धा चांगला केला आणि स्पिनरला खेळताना तो जास्त अडचणीत आलेला दिसला नाही, हे सुद्धा माझं ऑब्झर्वेशन आहे. आणि तीच गोष्ट मार्नस लबुशेनची आहे. हा एक खडूस प्लेअर आहे. मुंबई क्रिकेटमध्ये हलका आहे असं म्हणतात. म्हणजे काय तर समोरच्या टीम करता हा मनस्ताप देणारा खेळाडू आहे, त्याच्या संघाकरता मात्र तो मोठी ॲसेट ठरतो. आज त्यांनी 28च नाबाद धावा केल्या, पण ट्रॅव्हिस हेडला उत्तम साथ दिली आणि भारताचा खेळ त्यांनी खलास करून टाकला. 18व्या ओव्हरचा समाप्ती झाल्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियन संघानं गरजेच्या 76 धावा पूर्ण करून इंदोर कसोटीवरचा विजयाचा शिक्का मारला. भारतीय खेळाडूंना ही गोष्ट नक्की माहिती आहे की या सिरीजमध्ये ते हारू शकत नाहीत. त्याचं कारण 2 कसोटी सामने आपण जिंकलेले आहेत, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुद्धा आपल्याकडे राहणार आहे. पण तरीही मी म्हणेन की पराभवानंतर लागायचा तो धक्का लागतो, हे कबूलच करायला पाहिजे. किती जरी तुम्ही दाखवलं की ऑल इज वेल, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही अजिबात आता यातनं अडचणीत येणार नाही आहोत, तरीही भारतीय संघाकरता काही मोठी प्रश्नचिन्ह आहेत जी कायम आहेत. पहिली गोष्ट म्हणजे खरोखर इतक्या टोकाच्या फिरकीच्या मदतीच्या खेळपट्टीची गरज आहे का? की ती केली नाही तर भारतीय संघ जिंकू शकणार नाही का? अहो, ऑस्ट्रेलिया घ्या, इंग्लंड घ्या, बांगलादेश घ्या, सगळीकडे जाऊन आपण नॉर्मल खेळपट्ट्यांवर किंवा कदाचित आपल्याला जास्त आव्हान देणाऱ्या खेळपट्ट्यांवर भारतीय संघाने उत्तम खेळ करून दाखवलाय, कसोटी सामने जिंकलेत. ऑस्ट्रेलियन संघ दडपणाखाली आहे, मग इतक्या पराकोटीच्या फिरकीच्या विकेटची गरज काय? हे विकेट असं होतं की ज्याच्यावरचा कोरडेपणा हा खूप दिसून येत होता. पहिल्या दिवशीच्या 4-5व्या ओव्हरपासनं विकेटवरची माती उडत होती, बॉल वळत होता. ही गोष्ट चांगली नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अजून एक कसोटी सामना 3ऱ्या दिवशीच्या सुरुवातीला संपला आहे. खेळाडू म्हणतात पाटा विकेटवरती 5 दिवस खेळ करून निकाल न लागण्यापेक्षा अशी मॅच झालेली बरी, पण मला हे मान्य नाही आहे. स्टीव्ह स्मिथ जो होता तो मात्र आनंदी चेहऱ्याने भेटला,
कारण एका मोठ्या कालखंडानंतर, खडतर कालखंडानंतर त्याला संघाची धुरा सांभाळायला मिळाली होती. ती सुद्धा संघ 2-0 मागे असताना स्टीव्ह स्मिथनी या सामन्यामध्ये अप्रतिम नेतृत्व केलेलं आहे. तो जिंकला म्हणून मी म्हणत नाहीये. त्याचे बॉलिंग चेंजेस, त्याची फील्ड अरेंजमेंट, या सगळ्या गोष्टी एकदम स्पॉट ऑन होत्या. भारतीय संघावरती दडपण हळूहळू वाढवत जाण्यामध्ये तो यशस्वी ठरलेला आहे. फलंदाज म्हणून तो अजूनही अपयशी ठरलाय, हे सुद्धा कबूल करायला लागेल. एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या सामन्यामध्ये नाट्यमय कलाटणी 2 आउटस्टँडिंग कॅचेसनी झालेली होती. श्रेयस अय्यरचा ख्वाजानी पकडलेला झेल आणि अप्रतिम बॅटिंग करणाऱ्या चेतेश्वर पुजाराचा स्टीव्ह स्मिथनी पकडलेला झेल. मी जेव्हा त्याला हा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणला, खरं आहे मिस्टर लेले, अशा क्षणांकरता तरी हा सुंदर खेळ आम्ही सातत्याने खेळू पाहतो. कारण हे कॅचेस आम्ही करत नाही, ते होऊन जातात, हाताला चिकटतात, कधी कधी तो कॅच पडतो. कालचा मात्र बरोबर हाताला लागला आणि तोच निर्णायक क्षण ठरला. भारतीय संघासमोर काही प्रश्नचिन्ह ही इंदोर कसोटी संपताना नक्कीच आलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे फलंदाजांना येणारं अपयश. अगदी खरं आहे की विकेटच अशी आहे की जिथं कुणीच बॅट्समन शांतपणे बॅटिंग करत नाहीये, त्यामुळे आव्हान हे दर क्षणाला वाढतंय. स्टीव्ह स्मिथ म्हणला तसं अशा विकेटवरती प्रत्येक बॉलवरती काहीतरी घटना घडायची शक्यता असते. त्यामुळे मला अशा पद्धतीच्या मॅचमध्ये खेळायला आवडतं, मान्य आहे. पण फलंदाज म्हणून काय, प्रत्येक क्षणाला तुम्हाला धाकधूक मनामध्ये, आपण खेळणार, आऊट होणार का, बॉल पॅडवर बसणार का, हा चेंडू वळणार का, हा चेंडू सरळ जाणार, इतकं टोकाचं स्पिनर फ्रेंडली विकेट करायची गरज नाही. आणि त्याच्यातनं मी रोहित शर्मा जो प्रश्न विचारला की याच्यामुळे आपण आपल्याच बॅट्समनना अडचणीत टाकतोय का, त्याचं थोडंसं कट कापून त्यांनी उत्तर दिलं. पण ही गोष्ट मला पक्की माहिती आहे की भारतीय संघातले फलंदाज, प्रमुख फलंदाज सुद्धा या विकेटवरती, अशा विकेटवरती अजिबात आनंदी नाही आहेत, समाधानी नाही आहेत. 3 कसोटी सामने संपलेत. प्रमुख बॅट्समनचं अपयश हे सातत्याने चालू राहिलेलं आहे. रोहित शर्मानी नागपूरला केलेली खेळी आणि या सामन्यामध्ये चेतेश्वर पुजारांनी सेकंड इनिंगमध्ये केलेली खेळी, अक्षरचं तिन्ही सामन्यांमधलं असलेलं बॅट्समन म्हणूनचं सातत्य, याच भारतीय संघासाठी थोड्याशा जमेच्या बाजू आहेत. फिरकीचा बोलबाला राहिलेला आहे, रवींद्र जडेजा अश्विनची दहशत ही राहिलेली आहे. पण कांगारूंनी शेपटी वर केली हे विसरायला नको. यांना संधी दिली की ते शेकोटीचा वणवा करतात, हे मगाशी मी बोललेलो आहे. अहमदाबाद कसोटी करता मला असा अंदाज आहे, मी आत्ताच अंदाज बोलून दाखवतो, जी दादागिरी भारतीय संघ व्यवस्थापनाने नागपूर, दिल्ली आणि या इंदोर कसोटी सामन्यामध्ये पिचच्या बाबतीत केली, ती दादागिरी ते अहमदाबादला करू शकणार नाहीत. कारण तिथले जे संचालक आहेत ते स्वतः जयशाह आहेत. विकेट तिथलं स्पिनर फ्रेंडली असेल, परंतु इतकं टोकाचं असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे जे आधीच्या 2 सामन्यांमध्ये झालं होतं की नागपूर आणि दिल्ली सोडत असताना भारतीय संघाचा चेहरा हसरा आणि पाहुण्या संघाचा चेहरा हा निराशेने भरलेला होता. इंदोर सोडताना मात्र एक्झॅक्टली उलटं होणार आहे. भारतीय संघाच्या चेहऱ्यावरती निराशा नक्की असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियन संघाच्या चेहऱ्यावरती आशा असणार आहे. हे झाली माझी मतं. तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा. फक्त त्याच्यासाठी माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सामना जरी संपला असला, मला मान्य आहे माझा अजून 1-2 दिवसाचा रोजगार गेलेला आहे, सामना संपलेला आहे, पण तरीही जे पोस्टिंग आहे विविध क्लिप्सचं, मग ते कधी खादाडीचं आहे, कधी बॅट फॅक्टरीचं आहे, हे तुमच्यासाठी मी सादर करतच राहणार आहे. त्यामुळे एंटरटेनमेंटमध्ये एक कणही खंड नसेल. वाट पाहत राहा त्याची, कारण खूप मजेदार क्लिप, काही भटकंतीच्या आहेत, काही खादाडीच्या आहेत, काही क्रिकेट फॅक्टरीच्या आहेत, त्या तुम्हाला नक्कीच वेगळं समाधान देऊन जातील. येतो. बाय बाय.